चला पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. पंचांनी इशारा केला जातोय. मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू चांगला चेंडू परंतु त्या चेंडूवरती मात्र अवांतर धाव आणि 2 धावा पूर्ण केलेत. तुम्हाला या मैदानामध्ये काय करायचंय? तुम्हाला धावा जोडायचे, तुम्हाला धाव करायचे. म्हणजे कशा प्रकारे? तर तुम्हाला रन खूप महत्वाचं आहे. तरच तुम्हाला तुमच्या धावांचा आलेख पुढे जाईल. कारण 2-2 धावांचं कॅल्क्युलेशन आजच्या दिवसामध्ये एक यशस्वी कॅल्क्युलेशन पाहायला मिळतो. नो चेंडू पाहायला मिळाला. अवांतर चेंडू आता मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. ही गोलंदाजी अनोखी गोलंदाजी मागील जेरीची देखील अशा प्रकारची गोलंदाजी पाहिली होती. अनोख्या प्रकारची गोलंदाजी एकदा पूर्ण केली जाते. वरळी परिसरामध्ये अशा प्रकारचे गोलंदाज खूप आपल्याला पाहायला मिळतात. मागील सामना देखील तितक्याच चुरशीचा पाहायला मिळाला. तितकीच लढत रंगतदार पाहायला मिळाली. काही सामना झाला. जर शेवटच्या चेंडूवरती जो वाईट बॉल पाहायला मिळाला त्या वाईट बॉलवरती एक धाव सोडली. एक चेंडूमध्ये 5 धावाची गरज होती परंतु एक चेंडूमध्ये 5 धावा जोडत असताना वाईट चेंडू घोषित केला आणि तदनंतर एक्स्ट्रा रन घेत असताना दुसऱ्या रनवरती मात्र फलंदाज धावचीत झाला आणि त्या कारणाने तो बॉल काउंट झाला. अन्यथा तर 2 धावा मिळाल्या असतात तर शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र ती मॅच मात्र पुन्हा एकदा रंगत वाढवू शकली असती. परंतु क्रिकेट असतं. क्रिकेटमध्ये अशी समीकरण होत असतात. असे बदल घडत असतात. स्ट्राईक हँडला गणेश पाटील. फुलटो चेंडूला मात्र अगदी हलक्या हाताने काय रन घेतलाय. वाह! म्हणजे अगदी चेंडू मात्र या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या अगदी जवळपास होता. कारण यष्टीरक्षकाने जर थोडासा चांगला प्रयत्न केला असता तर कदाचित एकच धाव मिळाली असती. परंतु प्रयत्न केलाय तो गणेश आणि करण आणि गणेश मात्र आज खऱ्या अर्थाने धाव करतायत. नक्कीच हे दोन्ही खेळाडू खरं म्हणावं लागेल की खो खोची सराव सत्र नक्कीच केलं असेल. कबड्डीचं सराव सत्र नक्कीच केलं असेल. त्या कारणाने ह्या धावा त्यांना अगदी सहजरित्या जोडता येत आहेत. 2 धावांची अधिकता, 2 धावांची प्राप्ती, 2 धावांचा बदल, 2 धावांचा विकास आणि संघाच्या खात्यामध्ये 2 धावा पुढे जात असताना धावा येऊन पोहोचतायत. त्या 6 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू अगदी हलक्या हाताने दिशा दिलीच आणि पुन्हा एकदा 2 धावा मात्र पूर्ण केलेत. निर्णय पंचांकडे असेल कारण 2 धावा पूर्ण केल्यात, 3 धावा पूर्ण केल्यात परंतु पंचांकडे निर्णय असेल. 3 धावा पूर्ण केल्यात परंतु पंच मात्र किती धावा देतील? डिक्लेअर झोनमध्ये 2 धावा घोषित केल्या जात आहेत. 2च धावा असतील. 2-2 धावांचं कॅल्क्युलेशन, 2-2 धावांची खेळी, 2-2 धावांचा पाठलाग मात्र सुरेखरित्या गणेश पाटील आणि करण पाटील ही जोडी मात्र जोडते. ही सलामीची जोडी. चला 2 धावा मिळाल्यात. पुन्हा 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 चुकी 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 यष्टीरक्षकाकडनं चुकी, त्याचबरोबर गोलंदाजाकडनं चुकी, चुकीचं रूपांतर धाब्यामध्ये. किती धावा पुढे गेल्यात. वाईट चेंडू घोषित आणि तदनंतर मात्र 2 धावा देखील अजून पूर्ण केल्यात. अर्थातच किती 3 धावा पाहायला मिळत आहेत. वाईड आणि 2 रन असतील. अर्थातच 3 धावा असतील. 11 धावा धावफलकावरती. काय चातुर्य पाहायला मिळत आहे. हे करणं खूप महत्वाचं आहे. हे करणं खूप गरजेचं आहे.
पुन्हा 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 पंचांनी गोलंदाजाला दंडित केलं जाते. गोलंदाज चुक्या करतोय, गोलंदाज मात्र अडचणीत आणतोय, संघाला थोडंसं नाराज करतोय. संघ नायकाला मात्र कुठेतरी निराशेला सामोरं जावं लागतंय, कारण दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे. परंतु अशा प्रकारे ज्यावेळेस धावा येतात ना त्यावेळेस मात्र कुठेतरी संघ नायक, संघ कर्णधार मात्र नाराज होतो, कारण अवांतर धावा येणं कोणालाच आवडत नसतं. कारण बॅटने जितके रन येतील, चौकार येतील, षटकार येतील ते आपण खऱ्या अर्थाने एक्सेप्ट करतो, परंतु अवांतर धावा मात्र येणं मात्र कुठेतरी संघाला अडचणीत जावं लागतंय. सुरेख फटका, काय फटका पाहायला मिळतोय, कधी गणेश कधी करण. दोनही पाटील मात्र आज पाटील की गाजवत आहेत. पुन्हा एकदा स्वीप, काय फटका, फुलटॉस चेंडू. या फुलटॉस चेंडूवरती काय करता आलं असतं, या फुलटॉस चेंडूवरती खऱ्या अर्थाने समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करता आला असता, परंतु समोरच्या दिशेने करणला ठाऊक आहे आपण जितक्या ताकदीने चेंडू ट्रॅव्हल करू आपल्याला तितकेसे रन मिळणार नाही. परंतु आपण जर एखाद्या दिशेला एखाद्या 17 धावा धावफलकावर एखाद्या गॅपमध्ये जर चेंडू ढकलला तर आपल्याला 2 आणि 3 धावा नक्कीच मिळतील. त्या कारणाने असे फुलटॉस चेंडू गणेशने आणि करणने देखील अगदी गॅप शोधत त्या गॅपमध्ये ते चेंडू ढकललेत. त्या कारणाने पहिल्याच षटकामध्ये 17 धावा उभ्या राहिल्यात. पहिलं षटक आणि 17 धावा म्हणजे आजच्या दिवसामध्ये पहिल्या षटकांमध्ये सगळ्यात जास्त धावा या षटकामध्ये आल्या, कारण 13 धावा आल्या होत्या. चला, पहिल्या षटकामध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी बजावली. या दोन्ही संघांनी जरूर थोडेसे दमलेत, थोडेसे थकलेत, कारण प्रत्येक चेंडूवरती धावा जोडतायत, प्रत्येक चेंडूवरती धाव करतायत. परंतु शारीरिकदृष्ट्या गणेश आणि करण तितके सदृढ आहेत, त्या कारणाने थोडंसं त्यांना या धावा जोडणं खूप अतिशय सहजरित्या. क्रिकेट असेल, कोणताही खेळ असेल, तुमची शरीर यष्टी, तुमचं शारीरिक स्वास्थ्य अगदी उत्तम दर्जाचं असणं गरजेचं असतं. केवळ खेळामध्ये नाही, केवळ तुम्हाला प्रत्येक तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये देखील तुमचं शारीरिक स्वास्थ्य अगदी महत्त्वाचं असतं. दुसऱ्या षटक गोलंदाजी मार्कवर, दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, नो चेंडू पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. नो चेंडू पाहायला मिळतोय, अवांतर धाव पाहायला मिळते. सातत्याने अवांतर धावेची अधिकता होते, अवांतर धावेचं भर होताना पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये जर खऱ्या अर्थाने गोलंदाजाने काही चुक्या केल्यात तर त्या अवांतर धावा प्रत्येक गोलंदाजाला पाहायला मिळाले. अगदी कमी गोलंदाज असे पाहायला मिळाले की ज्यांनी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून कुठेतरी खेळाडू वर्गाला, कुठेतरी फलंदाजाला थोडंसं थांबवलंय, कुठेतरी रोख लगावली. परंतु बरेचसे गोलंदाज पाहायला मिळाले ज्यांनी अवांतर स्वरूपामध्ये धावा खर्ची केल्या, त्या कारणाने कुठेतरी संघाला पराभूत व्हावं लागलं, कुठेतरी माघारी जावं लागलं. त्याचबरोबर फिल्डिंग फॅक्टर खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला चेंडू रोखण्यासाठी खूप त्या चेंडूवरती तुटून पडावं लागतंय, ते फिल्डिंग देखील खूप इम्पॉर्टंट आहे. आणि फलंदाजाला काय करायचंय, फलंदाजाला मात्र काही करायचं नाही. बॅट जास्त ताकद वापरायची गरज नाहीये, ताकदीच्या ऐवजी तुम्हाला चातुर्य वापरायचंय. सागर सरांनी सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला कॅल्क्युलेशन एकेरी दुहेरी या धावा या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. अगदी वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता गणेश यांचा, परंतु एकेरीच धाव असेल, एकच धाव असेल. मागील सामन्याचा सामनावीर म्हणून आपण करणला पाहिलं होतं, त्याचबरोबर सरफुद्दीनला देखील टर्फेडिक या संघाच्या माध्यमातून सामनावीर दिला होता. परंतु या सामन्यामध्ये मात्र कुठल्या संघाच्या बाजूने हा निर्णय जाईल
खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात आहे. पहिल्या अटॅम्पमध्ये चेंडू रोखला नाही, परंतु एक धाव तो पूर्ण करू शकलेत. अगदी सहजरित्या एक धाव गेली आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका. पुन्हा एकदा एक धाव तो पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण. तीन धावा पाहायला मिळतील या चेंडूवरती. 3 धावा पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने. आता मात्र फेकी करण्यामध्ये थोडीशी चुकी झाली आहे, कारण चेंडू सरळ हातामध्ये फेकी केला असता तर कदाचित गोलंदाजाने चेंडू पटकन पकडून स्टंपला लावला असता. 24 धावा धावफलकावर बॉल झालेत ते 4 बॉल. यानंतर लगेचच पवई अंतर्गत संघांना विनंती असेल, आपले मॅच खेळले जातील. पवई अंतर्गत असलेले सर्व संघ आपणास विनंती आहे. पंचांनी नो चेंडू घोषित केला. काय गाण्याचा कॉल, काय गाण्याचं चातुर्य, काय गाण्या पळाला. खरंच हे मात्र तुम्हाला त्या कारणानेच कुठेतरी गणेश पाटीलला मात्र सलामीच्या जोडीसोबत दाखल केले, कारण या ठिकाणी तुम्हाला 2-2 धावा पळायच्या, 2-2 धावा जोडायच्यात. त्या कारणाने सलामीचा फलंदाज म्हणून या स्थानावरती या मॅचमध्ये मात्र गणेशला पाठवलं गेलंय. हे क्रिकेट असतं. क्रिकेटमध्ये तुम्हाला ते सगळं अचूकता साधवावी लागते. कोणत्या स्थानावरती कोणता गोलंदाज, कोणत्या स्थानावर कोणता फलंदाज, कोणत्या जागेवरती कोणता खेळाडू फिल्डिंग करण्यासाठी तैनात करायचा, हे क्रिकेटमध्ये तुम्हाला साधावं लागतं. अजूनही दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना धावा झाल्या ते 27 धावा जोडल्यात. म्हणजे एक चांगला टार्गेट सेट करण्याच्या विचारामध्ये हे दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात, कारण टर्फेडिक संघ त्यांच्याकडे तितकेच चांगले फलंदाज आहेत. कारण असलफासारख्या संघाला त्यांनी एक चांगलं धावांचं लक्ष उभा करत माघारी धाडलंय. त्या कारणाने या ठिकाणी रॉयल चेंबूर संघाचा हाही टार्गेट असाच असेल. अगदी हलक्या हाताने खेळलेला फटका, अगदी गॅप शोधला, अगदी 2 धावा. निर्णय पंचांकडे आहे. दोन धावा असतील. 2-2 धावा जोडतायत. 2-2 धावा पुढे नेत असताना धावा येऊन पोचल्यात 29 या अंकावरती. दुसरे षटक मार्गस्थ असताना चांगल्या प्रकारे फलंदाजी. दोन्ही खेळाडू थोडेसे थकलेले पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. अरविंदच्या हातामध्ये चेंडू. अरविंदच्या हातामध्ये चेंडू रोखला जातो. एकदा तो पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु पंचांनी मात्र आकाशाकडे बोट, पंचांचं बोट गगनाकडे, कारण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात अरविंदची फेकी आणि गोलंदाजाने मात्र फलंदाजाला माघारी धाडलं. धावचीत फलंदाज माघारी. गणेश चांगली खेळी करत होता, परंतु गणेशला माघारी जावं लागतंय. तर गणेशची जागा भरून काढण्यासाठी रोहन साळुंके येतोय फलंदाजी मार्कवर. एखादा फलंदाज झेलबा स्वरूपामध्ये, बोल्डआउट स्वरूपामध्ये ज्यावेळेस माघारी जातो त्यावेळेस तो स्वतःला एक्सेप्ट करतो की मी अशा प्रकारे आऊट झालो. परंतु एखादा फलंदाज ज्यावेळेस रनआउट होतो
त्यावेळेस मात्र 29 30 30 30 झाले. त्यावेळेस मात्र तो स्वतःला कुठेतरी एक्सेप्ट करत नाही की मी रनआउट झालो, कारण रनआउट होणं म्हणजे खूप रोहन देखील स्वीप खेळतोय. पहिला चेंडू रोहनचा आजच्या दिवसामधील पहिल्या चेंडूवरती रोहनने मात्र 2 धावा जोडलेत. रोहन येतो काय, 2 धावा जोडतो काय? रॉयल चेंबूर संघांमधून रोहनला मागच्या मॅचमध्ये आपण थोडंसं गैरहजरात राहताना पाहिलं होतं, परंतु या मॅचमध्ये मात्र रोहनला वर्णी लागली जाते आणि वर्णी लागत असताना रोहनला वन डाऊनला पाठवलं जातंय. रोहन साळुंके एक उत्तम दर्जाचा अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट देखील खेळताना पाहायला मिळालंय. 32 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकावर गीत्या गोलंदाजी करतायत. पुन्हा नो चेंडू, पुन्हा अवांतर चेंडू. अवांतर स्वरूपातील धावा मात्र सातत्याने आज पाहायला मिळत आहेत. 35 धावा धावफलकावर. एकच धाव असेल. छत्तीस धावा धावफलकावर. पुन्हा एकदा अवांतर स्वरूपामधील चेंडू पाहायला मिळतोय. अवांतर स्वरूपात चेंडूवरती मात्र एक्स्ट्रा रन खूप पाहायला मिळत आहेत. 2 धावा असतील. 39 धावा धावफलकावर. फुलटॉस चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा 2 धावा. करण काय बॅटिंग करतोय, करण काय रन जोडतोय. 2-2 धावा जोडतोय सलामीचा फलंदाज. तिसऱ्या षटकापर्यंत अजूनही खेळपट्टीवरती तैनात. खोलवर टप्प्याचा चेंडू. आता मात्र करणला थांबावं लागतील. आता मात्र करणला माघारी जावं लागते. करण थोडासा थकला, त्या कारणाने करणने मात्र चला शेवटचे षटक. चौथ्या षटकासाठी पहिल्या डावामधील चौथ्या षटक गोलंदाजी मार्क वट्टर फेडेक्स संघाचा गोलंदाज प्रवीणच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. आणि 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 1 बाउन्स चौकार. बऱ्याच काळानंतर चौकार पाहायला मिळतोय. चौकार जाणं कठीण आहे, चौकार येणं कठीण आहे, परंतु ते चौकार येतोय.
धावाने रॉयल चेंबूर या संघांमध्ये पुन्हा दिखतात 4 धावेने 46 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा रोहनची बॅट त्याच दिशेने त्याच झोनमध्ये, परंतु आता मात्र किती धावेसाठी हा फटका पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, 2 धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण आणि 2 धावा मिळतील. रोहन साळुंके ओव्हरआर्म क्रिकेट खेळत असल्या कारणाने या फटक्याची त्याला जाणीवी, या फटक्याची त्याच्याकडे स्ट्रेंथ आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका, दर्जेदार फटका आणि आजच्या दिवसामधील मात्र षटकार येणार का असा प्रकारे प्रश्न तयार केला होता, परंतु तो षटकार मात्र रोखला. परंतु फलंदाज सुखरूप असेल, कारण झाडाला चेंडू लागला. अरविंदने नक्कीच ती झेल घेतली, परंतु झाडाला लागून या ठिकाणी झेल नसेल. 2 रन ना 50 धावा पूर्ण 50. मागील सामन्यामध्ये देखील रॉयल चेंबूर या संघाने 50 धावा पूर्ण केल्या होत्या. आता देखील 50 धावा झाल्यात. 3 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र रोहनला माघारी जावं लागेल, कारण हा चेंडू मात्र झाडाला आदळला नाहीये, त्या कारणाने रोहन माघारी. 50. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. त्या शेवटच्या 2 चेंडूसाठी मात्र आनंद लोके मैदानाच्या दिशेने चांगली फलंदाजी, कमी काळामध्ये चांगली फलंदाजी करून गेला रोहन. आनंद हॅनॉय कुमार 2 धावा जोडले जात आहेत. 2 धावाने पुन्हा एकदा धावांमध्ये बदल होतोय. 52 धावा धावफलकावर. लास्ट बॉल, 1 to go, शेवटचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र माघारी जातील फलंदाज. विकेटचं पतन. 53 धावा झाल्यात आणि 54 धावांची गरज. टर्फ फॅडिक या संघासमोर एक मोठं
2 रन्सने धावफलक पुढे जाईल. हाई बॉल आपण पाहिला दिशा देण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. कमरच्या दिशेला आपण पाहिला अरविंद रोहन साळुंकेची देखील बॅटिंग पाहिली सारखी राहिली गेली या इनिंगमध्ये. खूप चांगले स्ट्रोक त्याच्या माध्यमातून देखील पाहिले गेले. आज संपूर्ण पवईकर मात्र या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी खूप चांगलं आयोजन करण्यासाठी मात्र इथे दाखल झाले. तर श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब गणेश कंशे त्यांची पूर्ण मित्रपरिवार आज पंचगुडी मित्रपरिवार संपूर्ण सज्ज झाले आहे आज या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्याकरिता. त्याच्यानंतर पवई अंतर्गत 4 संघ आपल्याला पाहायला मिळेल. टॉससाठी नक्कीच मी विनंती करेल आपण सज्ज राहायचं. पवई अंतर्गत 4 टीम्स आपण पवईचे देखील पाहणार आहोत. त्यामुळे श्री साई सिद्धी त्यांच्या विरुद्ध टक्कर 11 आपण सज्ज राहायचं अशी इंटर पवई आपण ती देखील मॅच पाहणार आहोत. टॉससाठी यायचं आहे श्री साई सिद्धी आणि टक्कर 11 आपण विनंती करेल आपण टॉससाठी यायचं. त्वरित थोडीशी घाई करायची आहे. त्रेपन्न धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर टर्फ ॲडिक डिंगडॉंग धर्मेश जोशी आणि त्यांची पूर्ण टीम अरविंद तांडेल आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर सरफुद्दीन क्षमता आहे. सरफुद्दीनमध्ये देखील अगदी लेफ्टी आहेत आणि खूप चांगले स्ट्रोक. ओरम क्रिकेट देखील खूप चांगला खेळतात. वडाळा एंटॉफिलला बिलॉंग करतात आणि खूप ओरम क्रिकेटमध्ये देखील करत असताना आज अंडरआर्ममध्ये देखील अंडरआर्म ओपनमध्ये देखील जागा निर्माण केली आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर करण सोडा. स्ट्राईक हँडला आपण पाहिलं तर सरफुद्दीन. हाई बॉल आपण पाहिलं समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आपण पाहिलं हॅना अगदीच्या पायीने आले आहेत आणि ते डायरेक्ट हिट लागतोय जरूर आणि फलंदाज अरविंद यांना मात्र इथे मैदान सोडावं लागतंय. करण सोडाच्या एफर्ट्सला मी नक्कीच दाग देईल. अगदी खूप चांगले एफर्ट पाहिले गेले आणि अगदी जसा बॉल हातामध्ये आला तसाच मात्र यष्टांकडे धाडला गेला. संघासाठी खूप महत्त्वाची होती तशीच कामगिरी आपण परत करण यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 6 धावसंख्येवर आपण पाहिलं तर 1 गडी माघारी परतला आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा करण. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर सरफुद्दीन. याही बॉलवर आपण पाहिलं तर पंच दंडित करतात. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने धावफलक पुढे जात आहे. पहिली ओव्हर खूप महत्त्वाची होती आणि तशीच कामगिरी आपण पाहिलं तर करणनी केली आहे. गुड बॉलिंग. याही बॉलवर फटका बसला गेला. समोर स्वतः करण आहेत आणि जेलबादच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर सरफुद्दीनला देखील मैदान सोडावं लागतंय. टर्फ ॲडिक डिंगडॉंग संघ थोडंसं आपण पाहिलं तर बॅकफुटला जातोय. 2 विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये मिळवले गेले. करण सोडा यांच्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना आपल्या संघाला पूर्णपणे मॅचमध्ये घेऊन आलेत. 18 बॉल्समध्ये 46 धावांची गरज असेल मॅच जिंकण्याकरिता. विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. फटका फसला गेला आणि टॉससाठी यायचं आहे. मी विनंती करेल श्री साई सिद्धी आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं टक्कर 11 आपण टक्करसाठी सज्ज राहायचं आहे. आपली टक्कर देण्यासाठी आपण सज्ज राहायचं आहे.
आई बॉल आपण पाहिलं तर कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला तर स्वप्नील आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर प्रवीण पाटील ही जोडी आहे बॅटिंगसाठी. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर करण पाटील येत आहेत अगदी बॅटिंगच्या जोरावर तर पहिल्या दोन्ही मॅचमध्ये मनं जिंकली गेली आहेत आणि फलंदाज आपण पाहिलं तर स्वप्नील यांची देखील खेळी संपुष्टामध्ये येते. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा करण सज्ज होत आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर नवीन फलंदाज अल्पेश जोशी येत आहेत बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला. अल्पेश पंचदंडित करतील व्हाईट बॉल. अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे त्यामुळे मोठमोठे स्ट्रोक येणं टर्फ बॅटिंग डिंगडॉंग संघासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. आई बॉल आपण पाहिलं तर कव्हर सेशने खेळण्याचा प्रयत्न ग्राउंड स्ट्रोक तिकडे आपण पाहिलं तर हॅनो आहेत. 1 रन मिळेल. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर प्रवीण मात्र संधी निर्माण झाली आहे. टक्कर 11 आपण थोडीशी घाई करायची आपण त्वरित यायचं. टक्कर 11 आपण त्वरित यायचं आहे. तेरा रन झाले धावफलकावर. 1-1 रननी मात्र मॅच बनवण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु इकडे आपण पाहिलं तर बॅटिंग होत नाहीये. मोठ्या फटक्याची गरज आहे ते आपण पाहिलं तर टर्फ बॅटिंग डिंगडॉंग संघाला. ही बॉल खूप चांगली पिचिंग पाहायला मिळाली करण यांच्या माध्यमातून बॅटिंग करत असतानाच बॉलिंगच्या जोरावर देखील मन जिंकलेत. ही बॉल अप्रतिम पिचिंग. मॅच जवळपास रॉयल चेंबूर संघाने खेचले आपल्याकडे. पहिल्या ओव्हरमध्ये करणची देखील बॉलिंग दोन्ही करणने खूप चांगला परफॉर्मन्स राहिला गेला. 12 बॉल्समध्ये अजूनही 39 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. टर्फ बॅटिंग डिंगडॉंग त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर रॉयल चेंबूर अशी ही मॅच चालू आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर माहीम पॅकर्स माहीम संघ टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचला आहे. ह्या सत्रामध्ये कोण जाणार? रॉयल चेंबूर की टर्फ ॲडिक्ट अजूनही मॅच शिल्लक आहे. 12 बॉल्समध्ये 39 धावांची गरज. बॉलिंगसाठी प्रणय मोरे एक या हंगामात खूप चांगला परफॉर्मन्स राहिला गेला आहे परंतु आज पावसाळी क्रिकेटचा थोडासा बॅकफुटला आहे परंतु प्रणयला थोडासा कमबॅक करावा लागेल. बॉलिंग होत नाहीये आणि इट इज आउट. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं धावची संधी होती आणि प्रवीण यांची मात्र खेळी संपुष्टामध्ये येते. चार गडी माघारी परतले टर्फ बॅटिंग डिंगडॉंग. अगदी पूर्णपणे आपण पाहिलं तर बॅकफुटला गेला. इकडे स्कोर होत नाहीये. चला टॉससाठी यायचे. टक्कर 11 थोडीशी घाई करायची आहे. त्वरित यायचं आपण टॉससाठी. इथे मात्र फेकीमध्ये थोडीशी चुकी जाणवली आहे. टक्कर 11 अन्यथा पॅनलाइज केले जाईल. आपल्याला थोडीशी घाई करायची आहे. टक्कर 11 अन्यथा पेनल्टीला समोर जावे लागेल तुम्हाला.
याची नोंद घ्यायची आहे. 18 धावसंख्येवर आपण पाहिलं तर 4 गडी माघारी परतले. बॉलिंगसाठी प्रणय स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर गिल्टी आहेत. अगदी टर्फॅटिक डिंगडॉंग संघ थोडासा बॅकफुटला गेला या मॅचमध्ये. रॉयल चेंबूर संघाने अगदी चांगली पकड निर्माण केली आहे. पहिली ओव्हर करणनी, दुसरी ओव्हर देखील करण पाटीलचा खूप चांगला परफॉर्मन्स राहिला गेला. नऊ बॉलमध्ये आपण पाहिलं तर जवळपास अजूनही 34 धावांची गरज आहे. म्हणजे खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. 33 धावांची गरज आहे 8 बॉलमध्ये. या बॉलवर आपण पाहिलं तर वेगेवर थोडंसं जोर दिला आणि वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता प्रणयच्या माध्यमातून. तो प्रणय मात्र यशस्वी ठरतोय आणि प्रयत्न आणि दांडी गोल केली गेली आहे. फलंदाज गिल्ट्याने देखील मैदान सोडावं लागतंय. टर्फॅटिक डिंगडॉंग संघ मॅचमधून थोडासा बॅकफुटला गेलाय. प्रणय मोरे पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज होतं. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर फलंदाज बंडू. बॉलिंगसाठी घनश्याम शिंदे पप्पू येत आहेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅटची कडा घेतली गेली आणि फलंदाजाला देखील मैदान सोडावं लागतं आहे. टर्फॅटिक संघ या मॅचमध्ये पूर्णपणे ढासळलेला संघ आहे आणि रॉयल चेंबूर संघ टॉप 3 मध्ये आपल्याला नाव कोरत असताना टॉस केला जातोय. इफ्तिकार अण्णा यांच्या हस्ते आपण पाहिलं टॉस केला जातो. एका साईडला श्री साई सिद्धी संघ गणेश कंचे अगदी आपल्या स्थानिक संघातून खेळत असताना त्यांच्या विरुद्ध आपण पाहिले तर टक्कर 11 पवई, दोन्ही पवईचे आणि इफ्तिकार अण्णा यांच्या हस्ते मात्र आपण पाहिलं तर टॉस केला जातोय. हाई बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि यश मिळतंय. अगदी औपचारिकता फक्त शिल्लक आहे या मॅचमध्ये. जवळपास नाव कोरलं गेलं आहे रॉयल चेंबूर. याही बॉलवर आपण पाहिलं तर फटका फसला गेला आहे. फलंदाजाला देखील मैदान सोडावं लागतंय. आणि या मॅचवर नाव कोरलं गेलं आहे रॉयल चेंबूर संघ. वेल प्ले आणि टॉप 3 मध्ये आपण पाहिलं जात असताना माहीम पॅकर्स माहीम आणि रॉयल चेंबूर हे 2 संघ आपल्याला मिळत आहेत. खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचले गेले आहेत. त्याच्यानंतर श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब त्यांच्या विरुद्ध टक्कर 11 अशी मॅच असणार आहे. सामन्याला सुरुवात होईल.
करण पाटील आजच्या दिवसामधील दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅच घेतोय. त्यांचा संघ अंतिम 3 मध्ये धावून दाखल होतोय. हे छायाचित्रण कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासारखं आहे.